मित्रांनो, आपल्या आवडीचं क्रिकेट अमेरिकेत जाऊन पोहोचलंय याचा आपला सर्वांनाच कोण आनंद झालाय। काहींना तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये राहणाऱ्या भारतीयांचा हेवा वाटू लागलाय। किती भाग्यवान आहेत ते, त्यांना T20 वर्ल्ड कपचे सामने सहजगत्या पाहायला मिळत आहेत असं त्यांना वाटतं। तर काहींना भारतातून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे जाऊन T20 विश्वचषक सामने पाहायला मिळणार यांच्या भाग्याचा हेवा वाटतोय। आणखी काहींना हे सामने कव्हर करणाऱ्या पत्रकारांच्या नशिबाचं कौतुक वाटतंय। अमेरिकेला जाणं म्हणजे जणू काही स्वर्गात जाणं असं काहींना वाटतं। पण मित्रांनो, तसं नाहीये बरं ते। आमचे काही पत्रकार मित्र T20 वर्ल्ड कप सामन्याचे कव्हरिंग करण्यासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिज बेटावर जाऊन पोहोचले आहेत। त्यांनी आपली कामं सुरूही केली आहेत। पण या दोन देशातील सामने अटेंड करणे केवढे महादिव्य आहे याचे वर्णन त्यांनी केले आहे। सकाळमध्ये या सामन्यांचे समालोचन करणारे सुप्रसिद्ध पत्रकार सुनंदन लेले म्हणतात, दुरून डोंगर साजरे। अमेरिका आणि कॅरिबियन बेटांवर T20 वर्ल्ड कप म्हणजे मजाच, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना प्रत्यक्षात चित्र कठीण आहे। अमेरिकेत येणे आणि खेळणे। ICC ने व्यवस्था तर चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याला अमेरिकन क्रिकेट संघटनेने जोरदार साथ देखील दिली आहे। तरीही बरीच गैरसोय खेळाडू आणि प्रेक्षकांना अमेरिकेत स्पर्धेदरम्यान सहन करावी लागत आहे। पुढारीमध्ये या सामन्यांचे समालोचन करणाऱ्या निमिष पाटगावकर यांनी तर या सामन्यांचं वर्णन प्रेक्षकांचे खिसे खाली करणारा विश्वचषक असे केले आहे। अमेरिका आणि वेस्ट इंडिज या संयुक्त यजमान असलेल्या विश्वचषकाच्या निमित्ताने या स्पर्धेची 9 ठिकाणी भेट द्यायच्या संधीकडे अनेक क्रीडा रसिक अपेक्षेने बघत होते। पण ते तितकेसे सोपे नाही। विश्वचषकाच्या प्रवासाची आणखीही कित्येक महिने आधीपासून तयारी करावी लागते, पण त्यालाही काही मर्यादा असतात। एक क्रिकेट रसिक हातात सामन्याची तिकिटे मिळेपर्यंत प्रवासाची आखणी करू शकत नाही, कारण विमानांची बहुतांश रास्त किमतीची तिकिटे ही नॉन रिफंडेबल असतात। क्रीडा पत्रकारांच्या आखणीसाठी बाद फेरीतील सामने ही तर मोठीच डोकेदुखी असते, कारण सकाळी सामन्यात कोण संघ कुठच्या स्थानावर असेल त्यावर बाद फेरीचे सामने कुठे खेळेल हे ठरत असते। अशा वेळी ज्या ठिकाणी विश्वचषक आहे तिथले प्रवास करण्याच्या सुविधांचे जाळे हे फार महत्त्वाचे असते। भारतात सर्व मोठी शहरे विमानं, रेल्वे आणि रस्ता या तिन्ही मार्गांनी जोडली आहेत। विमान कंपन्यांचे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत। इंग्लंड सारखे प्रवासाचे सुख जगात कुठे नसेल। ऑस्ट्रेलियात एक पश्चिमेचे पर्थ सोडले तर दुसऱ्या बाजूचे ॲडलेड, सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन ही लांब लांब असली तरी आवाक्यात आहेत। मात्र यंदाच्या विश्वचषकासाठी विमान हा एकच पर्याय असल्याने खिसा सैलच सोडायचा नाही तर शर्ट पॅन्टचे सर्व खिसे उलटे करायचे असं म्हटलं जातंय। अमेरिकेत सामने होणार आहेत ते टेक्सास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क या शहरात। अमेरिकेचा नकाशा बघितला तर या तिन्ही शहरातील अंतर इतके आहे की अमेरिकेत गाडी रेंट करून प्रवास करायचा जो सर्रास प्रकार अवलंबला जातो तोही इथे शक्य नाही। तेव्हा विमान पर्याय हाच एक मार्ग उपलब्ध असतो। भारताचे साखळी स्पर्धेतील 4 पैकी 3 सामने न्यूयॉर्क इथे आहेत। 5 जूनला आयर्लंड, 9 जूनला पाकिस्तान आणि 12 जूनला अमेरिकेविरुद्ध न्यूयॉर्कला सामने आहेत। तर शेवटचा साखळी सामना कॅनडा विरुद्ध 15 जूनला फ्लोरिडाला आहे। भारतीय संघाचा मागोवा घ्यायचा असेल तर साधारणतः 3 जून ते 13 जून न्यूयॉर्कला मुक्काम करावा लागेल। पण 2 सामन्यांच्या मध्ये निव्वळ न्यूयॉर्कला बसून राहायचे त्यापेक्षा दुसरे महत्त्वाचे सामने बघायचे तर टेक्सास किंवा फ्लोरिडाला विमान प्रवास करून पुन्हा न्यूयॉर्कला यावे लागेल। प्रवासाच्या खऱ्या नियोजनाचा कस हा स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात लागणार आहे। भारताचा शेवटचा साखळी सामना फ्लोरिडाला खेळवून ICC ने भारताला पुढच्या फेरीच्या प्रवासासाठी अमेरिकेच्या वेस्ट इंडिजच्या बाजूच्या टोकाला आणून सोडले आहे। या स्पर्धेच्या ढाच्याप्रमाणे प्रत्येक गटातील पहिले 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरणार आहेत। आपल्या गटातील भारतासह पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ बघता भारत आणि पाकिस्तान हे 2 संघ पुढच्या फेरीसाठी आपल्या गटातून पात्र ठरतील
अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. भारतीय क्रिकेटचे प्रचंड पैशाची उलाढाल असणारे मार्केट जपणे हा कुठच्याही स्पर्धेचा अलिखित नियम असतो. तेव्हा या विश्वचषकाचे दोन नियम आहेत. आजकाल T20 क्रिकेट हे संध्याकाळचे असते, पण भारतात प्राईम टाइम मिळायला भारताचे सर्व सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता खेळले जाणार आहेत. अमेरिकेच्या ईस्टर्न टाइम झोन आणि भारतीय प्रमाण वेळेतील 9.5 तासांचा फरक बघता भारतात हे सामने रात्री 8 वाजता दिसणार आहेत. दुसरा नियम हा बऱ्याच जणांना अजून माहीतही नाही, पण ICC रँकनुसार भारत जरी आपल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर आला तरी भारताला अ1 हेच स्थान असेल आणि दुसरा पात्र संघ जरी गटात अव्वल असला तरी तो अ2 म्हणून सुपर 8 साठी पात्र ठरेल. या नियमाने भारताचा अ1 या स्थानाने पहिला सामना 20 जूनला बार्बाडोसला क1 संघाबरोबर होईल. 22 जूनला अँटिग्वाला ड2 संघाबरोबर होईल आणि 24 जूनला ब2 संघाबरोबर सेंट लुसियाला होईल. वेस्ट इंडिज हा बेटांचा समूह असलेले वेगवेगळे देश आहेत. प्रत्येक देशाचा व्हिसाचा नियम वेगळा आहे, पण सुदैवाने या सर्व देशात कॅरिकॉम व्हिसा पद्धत या स्पर्धेसाठी आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्या देशाचा व्हिसा घ्याल किंवा ज्या देशाचा व्हिसा घेणे गरजेचे आहे त्याचा व्हिसा बाकीचे देश मान्य करतील. भारतीय पासपोर्ट धारकांना बार्बाडोस, त्रिनिदाद, टोबॅगो आणि सेंट लुसियाला व्हिसा लागत नाही, मात्र गयानाला व्हिसा लागतो. तेव्हा भारतीय पासपोर्टवरील गयानाचा व्हिसा हा सर्व देशात ग्राह्य धरल्याने व्हिसा ऑन अरायव्हल सारखा बाकीच्या देशात ग्राह्य धरला जाईल. व्हिसाची सोय एक वेळ होईल, पण ही सगळी बेटे जोडली आहेत ती फक्त विमानाने, आणि हीच खरी प्रचंड अडचण आहे. फ्लोरिडाहून बार्बाडोसला विमानाने यायला 4.5 तास लागतात. बार्बाडोसहून अँटिग्वाला जायला जेमतेम 1 तासाचा प्रवास आहे, पण इथे फक्त मोजकीच विमाने, तीही कमी क्षमतेची असल्याने विमानाची तिकिटे गगनाला भिडली आहेत. कितीही आधी नियोजन केले तरी 1 तासाच्या विमान प्रवासाची तिकिटे एक वेळचे 25,000 ते 30,000 रुपये अशी झाली आहेत. विमान प्रवासाच्या क्षमतेचा मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ 20 तारखेचा बार्बाडोसचा भारताचा सामना बघून 21 तारखेला अँटिग्वाला जायचे तर आजच्या घडीला एकच विमान आहे आणि त्याची तिकिटे 50,000च्या घरात आहेत. थोडक्यात भारताचे सामने बघायला बार्बाडोस, अँटिग्वा, सेंट लुसिया हा प्रवासाचा त्रिकोण धरला तर साधारणतः लाखभर रुपये क्रिकेट रसिकांना खर्च आहे. या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने हे त्रिनिदाद आणि गयाना इथे होणार आहेत. आणि स्पर्धेचा अजून एक नियम असा की भारत जर उपांत्य फेरीत पोहोचला तर भारत गयानाला खेळणार आहे. आता 24 तारखेचा भारताचा सेंट लुसियाचा सामना झाल्यावर 27 तारखेच्या उपांत्य सामन्याला जायला 25-26 तारखेला सेंट लुसिया ते जॉर्जटाउन गयाना हा एक वेळचा विमान प्रवास 33,000चा आहे. हे एक वेळेस भारतीय क्रिकेट वेळा रसिक मान्य करेल, पण 27 तारखेचा उपांत्य फेरीचा सामना झाल्यावर ताबडतोब 28 जूनला बार्बाडोस गाठावे लागेल, कारण 29 जूनचा अंतिम सामना बार्बाडोस इथे आहे. आजच्या घडीला जॉर्जटाउन गयाना ते बार्बाडोस ही विमान सेवाच 18 जूनला उपलब्ध नाही. तेव्हा उपांत्य सामना बघितला तर अंतिम सामन्याला बार्बाडोस गाठायचे कसे हा क्रिकेट रसिकांपुढे मोठा प्रश्न आहे. वास्तविक आपल्या गोव्यासारख्या कॅटमरीन किंवा फेरीने ही वेस्ट इंडिजची बेटे जोडली असती तर खूप पर्याय उपलब्ध झाले असते, पण कदाचित तिथला समुद्र या प्रवासासाठी अनुकूल नसावा. वेस्ट इंडिज क्रिकेटला आणि वेस्ट इंडिजच्या देशांना या विश्वचषकाच्या निमित्ताने आपली अर्थव्यवस्था सुधारण्याची ही नामी संधी होती. 2019च्या इंग्लंडमधल्या विश्वचषकाने त्यांच्या अर्थव्यवस्थेत 3700 कोटी रुपयांची उलाढाल केली होती. या वेस्ट इंडिजच्या छोट्या देशांनाही अशी संधी होती, पण येणाऱ्या पर्यटकांना प्रवासाच्या विविध सुविधा रास्त भावात उपलब्ध करून दिल्या नाहीत तर अनेक संभाव्य प्रेक्षक पाठ फिरवतील. सामन्याचे तिकीट आहे पण विमानाचे नाही, अशी परिस्थिती या विश्वचषकात येऊ शकते. आज भारतीय प्रेक्षक हे सर्वात जास्त क्रिकेटवर पैसे खर्च करतात. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा भारतात विश्वचषक असतो तेव्हा अमेरिका आणि भारत दोन्ही बाजूनी प्रेक्षक येतात. यावेळी विश्वचषक हा मुख्यतः अमेरिकेतील भारतीय आणि पाकिस्तानी वंशांच्या लोकांसाठीच आहे.
ICCने विश्वचषक स्पर्धा आयोजन करताना नुसते क्रिकेट मैदानापुरतेच नाही तर मैदानात पोहोचायच्या सुविधाही कितपत आहे याचा विचार करायला हवा असं इथले प्रेक्षक म्हणतात.